हाय फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण खूपच भन्नाट, तुमच्या बिर्याणीला पण मागे टाकील असा चवीचा राईस पाहणार आहोत. त्यासाठी बघा सोयाबीन घेतलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल छोटं मोठं ते घ्यायचं आहे. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं. सर्वप्रथम आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि जे सोयाबीन आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं आपण उकळी आणून घेणार आहोत. कारण सोयाबीन जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन मऊ होतात. हे बघा, अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे, कुठे स्किप करायचं नाही, म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचं आहे. तुम्ही जर स्किप केलं तर तुमची रेसिपी चुकू शकते, त्यामुळे स्किप करायचं नाही, पूर्ण बघा. त्यानंतर बघा, मी थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अगोदरच ही प्रोसेस करू शकता, पण सकाळी सकाळी खूप गडबड होती म्हणून मी थंड पाण्यामध्ये काढून घेतलं. 2 पाण्याने छान ते धुवून घेतलं. त्यानंतर अशा प्रकारे बघा, मी हाताने त्यातलं पाणी काढून घेणार आहे, नाहीतर आपल्या भातामध्ये जास्त पाणी राहील आणि वेगळीच चव लागेल, म्हणून त्यातलं पाणी काढायचं असतं. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या साध्या सिंपल तुमच्या घरगुती साहित्यामध्ये बनवलेल्या रेसिपीचा तुम्ही आनंद घ्याल. आतापर्यंत आपण खूप सहकार्य केलं, इथून पुढे असं सहकार्य करायचं. खूप छान छान कमेंट करता, व्हिडिओ माझा पूर्ण पाहता, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि रेसिपी जरा जरी आवडली तरी शेअर करायची तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंडमध्ये, जेणेकरून अजून चॅनलला आपल्या सहाय्य मिळेल. हे बघा, अशा प्रकारे सर्व पाणी आपण काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये त्याला थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर इथे दह्याचा वापर करू शकता, पण मी इथे वेगळ्या पद्धतीने बनवायचा म्हणून मी दह्याचा वापर केला नाही. छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत आणि ते बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण बाकीची भाताची तयारी करणार आहोत. खूप सुंदर तुमचं जे बिर्याणी आहे त्या चवीला पण मागे पाडेल एवढा सुंदर आपला सोयाबीन राईस तयार होत आहे. त्यासाठी बघा, एक कांदा घेतला, एक बटाटा चिरून घेतला आहे साल काढून, टॉमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर आणि हे आपलं मॅग्नेट केलेलं सोयाबीन. सर्वप्रथम आपण तेल टाकलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. सुरुवातीला मोहरी टाकायची आहे, कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो. नंतर जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर आपला कांदा आहे तो टाकायचा आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत बघू शकता आपला कांदा छान असा भाजला गेला आहे. त्यानंतर मी 2 चमचे त्यामध्ये तूप टाकत आहे. खूपच सुंदर आणि खूपच चवीला भन्नाट अशी आपली रेसिपी होणार आहे. आणि त्यानंतर मी कांदा लसूण जे वाटण आहे त्यामध्ये मी मसाला टाकून छान असं परतून घेणार आहे. ही पेस्ट बनवली होती मी त्याची. त्यानंतर त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टॉमॅटो होता तो टाकला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर, एवढा सुंदर वास येतो आहे ना करतानाच, खरंच अप्रतिम अशी चव. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे जे आपले मसाले आहेत ते छान असे भाजल्या जातील बघा. त्यानंतर ऑर्गेनो सीड्स टाकले आहे मी. तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल, हळद टाकली आहे, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा वापर करू शकता, जसं की पावभाजी मसाला, मंचुरियन मसाला जो आहे तो टाकला तरी पण छान असं त्याला चव येणार आहे. त्यानंतर जो बटाटा आहे तो आणि सोयाबीन टाकून आपण छान असं हलवून घेणार आहोत मसाल्यामध्ये. खूप सुंदर एवढा घमघमाट सुटला आहे ना, खरंच खूपच अप्रतिम अशी चव. त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरीने पण खूप छान असा स्वाद येतो. त्यानंतर 1 वाटी मी इंद्रायणी तांदूळ धुवून ठेवला होता अर्धा तास, तो टाकला आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूपच सुंदर, एकदम भन्नाट चवीचा आपला सोयाबीन राईस तयार होत आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याने उकळी पण लवकर येते आणि चव पण खूप छान येते. तुम्ही करून बघा ट्राय. भाजीला किंवा कुठल्याही रेसिपीला गरम पाणी टाकलं ना तर चवीमध्ये खूप छान फरक पडतो.
हे बघा छान अशी उकळी आली आहे. मध्ये आपण हलवायचं आहे. नंतर आपण मंद गॅस करून झाकण ठेवले. 5 मिनिटानंतर बघू शकता आपला सोयाबीन राईस तयार आहे खाण्यासाठी. पूर्ण 10 मिनिटामध्ये तयार होतो. झटपट होणारा, पौष्टिक आणि चवीला एकदम भन्नाट असा सोयाबीन राईस तयार आहे. चला तर मग पटकन लाईक करा आणि रेसिपी आवडली तर छानशी कमेंट करा. तुम्हाला जर काही बदल हवा असेल, काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही तेही सुचवू शकता. स्वागत आहे आपलं. हे बघा मस्त आपला चटपटीत टेस्टी सोयाबीन राईस तयार आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या. पुढच्या रेसिपीसाठी तयार. बाय बाय.